जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला दोषमुक्त माणसं मिळणं कठीण आहे. त्यातच मनोज जरांगे पाटलाला लागलेला डाग नेमका काय आहे आणि त्या डागाच्या निमित्तानं आपण या व्हिडिओमध्ये काही माहिती घेणार आहोत. त्या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवत आहोत. तेव्हा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर लागलीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला बघूया, संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर असा कोणता डाग लागला आहे आणि ते या डागाला कसे योग्य आहेत. तर आपल्या राज्यामध्ये भ्रष्टाचाराचा तर महापूर आलेला आहे. कोणावर तेलगीचा आरोप आहे बॉन्ड पेपरचा, तर कोणावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप आहे, तर कित्येक जणांच्या पाठीमागे ईडी CBIचा ससेमिरा लागला आहे. काही जणांवर चिक्की घोटाळ्याचे आरोप आहेत, तर काही जणांवर पीक विमा घोटाळ्याचे आरोप आहेत, कुणावर सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. असे जर आरोप पाहिले तर जवळजवळ महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात एकही मंत्री बगर भ्रष्टाचारी नाही. खालपासून ते वरपर्यंत या राज्यामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. आणि त्यातच भ्रष्टाचाराचे आरोप करून मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आधी आरोप करायचे, नंतर त्यांच्यावर ईडी CBI लावायची, चौकशा करायच्या आणि नंतर त्यांना आपल्या मांडीवर घेऊन बसायचं. हे आपले आता राज्यामध्ये एक प्रथा पडत चाललेली आहे. त्या निमित्तानं प्रश्न येतो की मनोज जरांगे पाटीलसुद्धा डागी आहेत, त्यांच्यावर सुद्धा डाग आहे. कारण आता आंदोलनाला उन्हीपुरी 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. येत्या 29 ऑगस्टला या आंदोलनाला 2 वर्ष कंप्लीट पूर्ण होतात. त्यानिमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिलेला आहे. तेव्हा या राज्यामध्ये ज्या ज्या वेळी आरोप होतात, मग भ्रष्टाचाराचा असो, गुंडगिरीचा असो, गुंडांच्या आका असो, किंवा पीक विम्यासारखे घोटाळे असो, चिक्कीचा घोटाळा असो, तेलगी बॉन्डचा घोटाळा असो, महाराष्ट्र सदनाचा घोटाळा असो, सिंचनाचा घोटाळा असो, किंवा EVM घोटाळा असो. ज्याप्रमाणे राहुल गांधी म्हणाले की मॅच फिक्सिंग करून हे सरकार सत्तेत आले, ज्यांचे केवळ 47 आमदार निवडून येऊ शकत होते ते आज 132 आमदार घेऊन सत्तेत आले. आणि ज्यांचे 25 आमदार येणार होते त्यांचेसुद्धा एकाचे 40, एकाचे 60 हे आमदार आजच्या घडीला निवडून आलेले आहेत. पण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर इतके प्रखर डाग लागलेले आहेत, त्या डागांकडे तुमचं लक्ष आहे का? त्यांच्या डागाचाही विचार झाला पाहिजे. असे कुठल्या पद्धतीचे डाग हे मनोजदादा जरांगे पाटलावर लागले आहेत? आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या नंतर किंवा लाठीचार्ज नंतर जेव्हा मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी खासदारांपासून, मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वजण येऊन गेले. संत, महंत, राजकारणी, राजघराण्यातली लोक, समाजसेवकसुद्धा जरांगे पाटलाला येऊन गेले. आणि पहिला डाग तो त्यांना तिथेच लागला, तो म्हणजे मीडियासमोर बोलण्याचा. बाजूला सारून एका बाजूला बोलू
असं म्हणणाऱ्या मंत्र्याला त्यांनी खडेबोल सुनावले. जे काय सांगायचं आहे, जे काय बोलायचं आहे ते माझ्या मायबाप समाजाच्या समोर, मी बाजूला बोलणार नाही. जे काही बोलायचं आहे ते ऑन मीडिया बोलेल. तेव्हा त्यांना मॅनेज करण्याचे प्रयत्न झाले. त्यांना एखादी आमदारकी मिळाली असती, खासदारकी मिळाली असती, वेळ प्रसंगी त्यांना कोट्यावधीचं घबाडही मिळालं असतं. पण ते पूर्ण फटकारण्याचा आणि त्यावर लाथ मारण्याचा डाग म्हणून जरांगे पाटलावर लागले. कुठल्याच परिस्थितीमध्ये संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील हे मॅनेज झाले नाहीत. हा डाग मनोज जरांगे पाटलावर लागलेला आहे. एक निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणून मनोज जरांगे पाटलावर डाग लागलेला आहे. एकेन प्रकारे त्यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडून, त्यांच्या विरुद्ध दलाल उभे करून, त्यांच्या विरुद्ध बाई बुवा उभे करून नाना प्रयत्न केले गेले. पण स्वार्थीपणाचा अहंकार ज्या माणसाला आला नाही, त्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांना निस्वार्थीपणाचा डाग लागला हे तितकंच खरं. ज्यांनी जरांगे पाटलाला टक्कर देण्यासाठी वडापाव आंदोलनं केली, प्रतिकात्मक आंदोलनं केली, त्यांनी फ्लॅट कमावले, त्यांनी गाड्या कमावल्या, त्यांनी नोटा कमावल्या आणि नेमक्या त्याच फटकारल्या. हा डाग मनोज जरांगे पाटलावर लागलेला आहे. मित्रहो, तुम्हीच सांगा, आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटलाला किती कोटीचं घबाड मिळालं असतं? कुठलं पद मिळालं नसतं आणि कुठली आमदारकी, कुठली खासदारकी, कुठलं मंत्रीपद मिळालं नसतं. सारे काही शक्य होतं. पण मनोज जरांगे पाटलावर जो इमानदारीचा डाग लागला, त्या इमानदारीच्या डागामुळं मनोज जरांगे पाटलांनी हे सारे काही तुमच्या आमच्यासाठी फटकारलं. म्हणूनच म्हणतोय की मनोज जरांगे पाटलावर निस्वार्थीपणाचा डाग आहे, मॅनेज न होण्याचा डाग आहे, अहंकारी न होण्याचा डाग आहे आणि तुमच्या आमच्या लेकरा बाळांच्या भवितव्यासाठी लढण्याचा आणि निस्वार्थीपणाचा डाग हा मनोज जरांगे पाटलावर आहे. असं व्यक्तिमत्व, डागेल व्यक्तिमत्व अख्ख्या जगात कुठे सापडून शोधून मिळेल का? तेच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तेच मला तुम्हाला विचारायचं आहे. खरंच हा डाग मनोज जरांगे पाटलावर नाही का? असा डागी माणूस तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठे भेटला का? भेटला असेल तर कमेंट करून सांगा. आणि मनोज जरांगे पाटलावर लागलेल्या डागाविषयी खरोखर व्यक्त व्हा. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय. पण शेवटची विनंती, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय.